पारधी पुनर्वसनासाठी इस्लामपुरात दलित महासंघाचा मोर्चा प्रांताधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेले आंदोलक कार्यालयामध्ये घुसले। वाळवा व शिराळा तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील पुनर्वसनाबाबत दिलेले आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी या तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांचे कडे जुगारून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयामध्ये घुसवण्यात आला। प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालयात दणाणून सोडण्यात आले। पारध्यांचा आक्रोश बघून पोलीसही हतबल झाले होते। प्रांताधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आंदोलकांकडून नकार देण्यात आला। परिस्थिती आवाक्याबाहेर झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर वायदंडे यांनी सर्व पारधी बांधवांना आवाहन करून आंदोलनस्थळी आणले। यावेळी सुधाकर वायदंडे म्हणाले, पारधी पुनर्वसनाबाबत काढत असलेले मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना कल्पना असताना सुद्धा ते अनुपस्थित राहिले याचा आम्ही निषेध करतो। वाळवा व शिराळा तालुक्यातील पारधी पुनर्वसनाबाबत कोणतेही लेखी आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तरी ठोस अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही। तसेच मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। मोर्चामध्ये पोपटराव लोंढे, अशोकराव गायकवाड, दिनकर नांगरे, चिरंजीव मोरे, प्रभाकर तांबिरे, नारायण वायदंडे, संभाजी मस्के, गणेश वारे, जितेंद्र काळे, टार्झन पवार, इंद्रजित काळे, राकेश काळे, नागेश पवार, घायल काळे, अविशाम भोसले, दिकल पवार, निर्मला पवार, गुलछडी काळे, मालन पवार, उषा चव्हाण, काजल चव्हाण, जहांगीर पवार, कपिल पवार, रणजित पवार, अमोल पवार, मोबाईल पवार, नबीना पवार, मीनाक्षी पवार यांच्यासह शेकडो पारधी बंधू भगिनी उपस्थित होते। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।